घरामध्ये कुठल्याही प्रकारची पूजा पाठ असलं तर आपल्याला सर्वात आधी प्रसादाचा शिरा करावा लागतो। त्याच प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी आज आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी। पाहूया। त्यासाठी आपण 1 किलो साजूक तूप घेतलेला आहे। 1.25 किलोच्या प्रसादासाठी 1 किलो साजूक तूपच लागणार आहे आपल्याला। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे काजू आणि बदाम व मनुके टाकून घ्यायचे आहे आणि हे 2 ते 3 मिनिटांसाठी छान असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला। त्याचा रंग आपल्याला जास्त लाल करायचा नाहीये। छान हे परतून घेऊया। यामध्ये आपण मिक्स करत राहूया, नाहीतर ते जळून जातील। प्रसादाचा शिरा करण्यासाठी गॅस लो टू मीडियमच ठेवायची आहे आपल्याला, फास्ट करायची नाहीये। आपले छान काजू बदाम तळून झालेले आहे। त्यामध्ये आपण आता 1.25 किलो रवा टाकून घेणार आहोत आपण। हे रवा जास्त जाडही नाही पाहिजे आणि जास्त बारीकही नाही पाहिजे आपल्याला। हा मध्यम रवा घेतलेला आहे, तो आपण या साजूक तुपामध्ये टाकून द्यायचा आहे आणि याला सतत फिरवत राहायचं आहे आपल्याला। एकजीव करायचा आहे तुपामध्ये छानपैकी। सतत हे हलवणारच आहोत आपण, नाहीतर आपलं तूप गरम आहे त्यामुळे आपला रवा करपून जाईल। त्यामुळे आपण हे सतत मिक्स करत राहणार आहोत। छान असं एकजीव करून घेऊया। प्रसादाचा शिरा करताना गॅस नेहमी कमीच ठेवायची आहे, त्याने तो शिरा फारच छान बनतो व चविष्ट लागतो। कमी गॅसवर शिरा भाजल्यामुळे त्याचा रंगही छान टिकून राहतो, जास्त लाल सुद्धा होत नाही व तो दिसण्यासही छान होतो व खाण्यालाही फार चवदार लागतो। ज्या वेळेला रवा आपला छान असं तूप सोडेल त्यावेळेला समजून जायचं आहे की आपला रवा छान असा तुपामध्ये परतून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान त्याने तूप सुद्धा सोडलेला आहे। अशा प्रकारे आपण रवा भाजून घ्यायचा आहे। गॅस कमीच ठेवायची आहे आपल्याला। आमचे असेच काही छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपला रवा छान असा भाजून झालेला आहे। आता आपण यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। 2.5 लिटर दूध मी इथे गरम करून ठेवलेलं आहे। 1.25 किलोच्या प्रसादासाठी आपल्याला 2.5 लिटर दूध लागणार आहे। इथे दूध गरम करून घेतलेलं आहे आणि ते आपण आता या शिऱ्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे सतत हलवत राहायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आपण गॅसवर टोप ठेवलेला नाहीये, टोप मी खाली उतरवून घेतलेला आहे, कारण दूध आपलं गरम आहे आणि आपण एकदम जर शिऱ्यामध्ये टाकलं तर त्याला उकळी येऊ शकते व आपला हात सुद्धा भाजू शकतो। त्यामुळे आपण टोप खाली उतरवून घेतलेला आहे आणि थोडं थोडं दूध आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं एकजीव करून घेऊया आपण। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला। इथे आपण 1 किलो साखर घेतलेली आहे। 1.25 किलोच्या प्रसादासाठी 1 किलो साखर मी इथे वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गोड कमी किंवा जास्त करू शकता। साखर टाकल्यानंतर हे पुन्हा आपण एकजीव करून घेणार आहोत। सतत याला फिरवत राहायचं आहे आपल्याला। आता आपल्याला हा टोप गॅसवर ठेवायचा आहे आणि 8 ते 10 मिनिटांसाठी त्यावर झाकण लावून हा शिरा छान असा मंद गॅसवर शिजू द्यायचा आहे आणि मग तुम्ही पाहाल की आपला शिरा तयार झालेला आहे। तुम्हाला ही प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सिस्टर्स किचनला सबस्क्राईब करा। थँक्यू।